नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत. दोन्ही सत्य आणि मनाला चटका लावणाऱ्या आहेत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. आजची पहिली कथा महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एका गावाची आहे. 12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी सुमारे 6 वाजता बडनेरा पोलीस ठाण्यात एक धक्कादायक बातमी आली. हनुमानगडी आणि भानखेडा यांच्यामधील जंगलात एका माणसाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळाली. मृतदेहाचा चेहरा मोठ्या प्रमाणात विकृत झाला होता आणि पाहता क्षणीच हे स्पष्ट होत होते की या व्यक्तीची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन बडनेरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अमरावती गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीमही घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व बाजूंनी तपास सुरू केला. मृतदेहापासून थोड्या अंतरावर पोलिसांना एक मोटरसायकल पडलेली आढळली. मोटरसायकलच्या नंबरवरून तिच्या मालकाचा शोध घेण्यात आला. त्या व्यक्तीने सांगितले की त्याने ही मोटरसायकल प्रमोद भलावी नावाच्या व्यक्तीला विकली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रमोदचा शोध सुरू केला. याशिवाय घटनास्थळावरून काही मसाल्याचे पॅकेटही जप्त करण्यात आले. यावरून पोलिसांना अंदाज आला की मृत व्यक्ती हा स्थानिक परिसरातीलच रहिवासी असावा. दरम्यान बडनेरा पोलीस ठाण्यात कुठलीही गुमशुदगीची तक्रार दाखल झाली आहे का याची तपासणी केली असता अंजनगाव बारी येथील एका महिलेने आपला पती प्रमोद भलावी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्याचे समोर आले. गुमशुदगीच्या तक्रारीत दिलेला हुलिया आणि मृतदेहाची वर्णने जुळत असल्याने पोलिसांना खात्री पटली की हा मृतदेह प्रमोदचाच असू शकतो. पोलिसांनी तात्काळ त्या महिलेला घटनास्थळी बोलावले. मृतदेह पाहताच त्या महिलेने आपल्या पतीची ओळख पटवली आणि ती तिथेच फुटफुटून रडू लागली. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी सर्वप्रथम प्रमोदच्या पत्नी छाया हिची कसून चौकशी केली. तिने दिलेल्या माहितीनुसार प्रमोद ज्या कंपनीत काम करत होता तेथे पोलिसांनी चौकशी केली असता कळाले की त्या दिवशी संध्याकाळी प्रमोद कंपनीतून 100 रुपये घेऊन निघाला होता. पण छायाच्या जबानीत आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या जबानीत मोठा फरक दिसून आला. शिवाय छाया वारंवार आपले जबाब बदलत होती आणि तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती. यामुळे पोलिसांचा संशय छायावर केंद्रित झाला. पोलिसांनी छायाच्या मोबाईलची कॉल डिटेल्स तपासली असता एक संशयास्पद नंबर आढळून आला ज्यावर तिचे वारंवार बोलणे झाले होते. या नंबरची माहिती काढली असता तो नंबर बुलढाणा जिल्ह्यातील महाकर तालुक्यातील विश्व गावात राहणाऱ्या विश्वंभर मांजरे याचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी लगेचच विश्व गावात जाऊन सकाळी सुमारे 4 वाजता विश्वंभर दिगंबर मांजरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे झालेल्या चौकशीत त्याने हत्येत वापरलेला कोयता जप्त करून दिला तसेच घटनेत वापरलेली मोटरसायकलही पोलिसांनी जप्त केली. यानंतर छाया भलावी हिलाही बडनेरा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून तिला अटक करण्यात आली. विश्वंभरची कसून चौकशी केली असता त्याने सुरुवातीला नकार दिला पण पुराव्यांसमोर शेवटी त्याने गुन्हा कबूल केला. ही संपूर्ण घटना अशी आहे की अंजनगाव बारी येथे 40 वर्षीय प्रमोद बकाराम भलावी हा आपली पत्नी छाया, 8 वर्षांचा मुलगा युवराज, 5 वर्षांचा मुलगा मयूर आणि सासू यशोदा यांच्यासोबत राहत होता. प्रमोद आणि छायाचे लग्न सुमारे 8 वर्षांपूर्वी झाले होते. लग्नानंतर ते दोघे चंद्रपूरला जाऊन काम करू लागले होते. पण काही महिन्यांपूर्वी छाया माहेरी अंजनगाव बारीला येऊन राहू लागली. ती कधी कधी सासरी काला येथेही जात असे. डिसेंबर 2024 मध्ये छायाच्या घराच्या भिंतींची छपाई पेंटिंग करायचे काम होते. त्यासाठी प्रमोद मिस्त्री शोधत होता. याच्या दरम्यान विश्वंभर मांजरे हा प्रमोदच्या एका नातेवाईकाकडे कामानिमित्त आला असता त्याची भेट छायाशी झाली. विश्वंभर मिस्त्रीचे काम करत असे. छायाने त्याला घराच्या छपाईचे काम सांगितले. त्यानंतर विश्वंभर घरी काम करू लागला. प्रमोद रोजगारासाठी बाहेरगावी असल्याने कामासाठी लागणाऱ्या साहित्याची व्यवस्था छाया करत असे. काम करताना दोघांमध्ये बोलणे वाढले आणि हळूहळू त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. ही जवळीक लवकरच प्रेमात बदलली. छाया आपल्या पती, मुलांना आणि घराच्या जबाबदाऱ्या विसरून विश्वंभरच्या प्रेमात इतकी गढून गेली की ती दिवसातून 7-8 वेळा त्याला फोन करू लागली पण प्रमोदला मात्र ती कधी फोन करत नसे. प्रमोदला तिच्या वर्तनात बदल जाणवू लागला. दिवाळीच्या सुट्टीत तो घरी आला तेव्हा त्याने पाहिले की छाया सतत कोणाशी तरी फोनवर बोलत असते. गावातही छाया आणि विश्वंभरबद्दल चर्चा सुरू झाली होती. मित्र आणि नातेवाईकांनी प्रमोदला काही संकेत दिले. यामुळे प्रमोदला पत्नीच्या वर्तनाबद्दल शंका आली. त्याने चंद्रपूरला न जाता गावातच राहून काम करण्याचा आणि पत्नीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने गावातच एका काचेच्या कंपनीत काम सुरू केले. यामुळे छाया आणि विश्वंभर यांच्या भेटीगाठींवर बंधने येऊ लागली. दोघांनाही हे अपटले. त्यांच्या मनात प्रमोदबद्दल द्वेष निर्माण झाला आणि त्याला मार्गातून दूर करण्याचा कट रचला गेला. नोव्हेंबर 10 रोजी दुपारी दोघे बडनेरा येथे भेटले.
ते आधी एका मंदिरात गेले, जेवण केले आणि तिथेच प्रमोदची हत्या करण्याची योजना आखली. योजनेनुसार विश्वंभर जंगलात लपून बसेल, छाया प्रमोदला त्या जंगलमार्गे घेऊन जाईल आणि सिग्नल देताच विश्वंभर त्याच्यावर हल्ला करेल. यासाठी त्यांनी तिथेच एक कोयता विकत घेतला. योजनेनुसार 10 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 7 वाजता विश्वंभर भानखेडा जंगलात कोयता घेऊन दबा धरून बसला. सुमारे 8 वाजता छायाने प्रमोदला फोन करून दस्तूरनगर येथे बोलावले. तिथे पोहोचल्यावर छायाने त्याला जंगलमार्गे गावी जाण्याचा आग्रह केला. प्रमोद त्याच्यासोबत मोटरसायकलवर निघाला. जंगलात पोहोचताच छायाने लघवीला जाण्याचे निमित्त करून प्रमोदची मोटरसायकल थांबवायला लावली. प्रमोद जसा मोटरसायकल थांबवून उतरला तसाच दबा धरून बसलेल्या विश्वंभरने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात प्रमोद गंभीर जखमी झाला. विश्वंभरने त्याला जंगलात नेऊन मोठ्या दगडाने डोक्यात वार करून हत्या केली. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रमोदची मोटरसायकल जवळच्या दरीत फेकून दिली. रात्री सुमारे 11 वाजता दोघे गावी परतले. छायाने विश्वंभरला रात्रभर आपल्याच घरी ठेवले. सकाळी पहाटे 5 वाजता विश्वंभर तिथून निघून गेला. यानंतर छायाने पोलिसात जाऊन पती गायब झाल्याची तक्रार दाखल केली. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे काही तासांतच हा कट उघडकीस आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चौहान यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक निरीक्षक इम्रान नाईकवाडे यांच्या पथकाने 7 तासांतच या दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे विशेष कौतुक झाले. आणि आता जाणून घेऊया आजची दुसरी कथा, पंजाबमधील लुधियाना शहरात घडलेली. लुधियानाच्या टब्बा रोड परिसरात सोनू नावाच्या एका माणसाचा एवढा दबदबा होता की लोक त्याला देव मानू लागले होते. इथेच त्याने आपला तांत्रिकाचा धंदा सुरू केला आणि प्रचंड पैसा कमावला. या पैशातून त्याने 2 घरे आणि एक भव्य कोठी उभारली. पण हा सोनू खरे तर मूळचा हरियाणातील जींद जिल्ह्यातील होता. वडील चंद्रभान शर्मा हे अतिशय धार्मिक आणि प्रामाणिक व्यक्ती होते. पण त्यांचा मुलगा सोनू मात्र लहानपणापासूनच चलाख आणि स्वार्थी होता. त्याला मेहनत करण्यापेक्षा लोकांना फसवून पैसे कमवण्यात जास्त रस होता. त्याला कळून चुकले होते की लोक अंधश्रद्धेच्या नावावर सहज फसतात. थोडेफार तंत्रमंत्राचे प्रयोग शिकून तो तांत्रिक बनला. हरियाणातील अनेक शहरांत फसवणूक केल्यानंतर तो हिमाचल प्रदेशातील कांगड़ा जिल्ह्यात पोहोचला. तिथे त्याची भेट सोनिया नावाच्या मुलीशी झाली. सोनिया एका संस्कारी कुटुंबातील होती. सोनू तिच्यावर खुश झाला आणि तिला मिळवण्यासाठी त्याने तिच्याशी लग्न केले. डिसेंबर 2003 मध्ये त्यांचे लग्न झाले. त्यांना आदित्य 8 वर्ष आणि एलियन 6 वर्ष अशी 2 मुले झाली. पण सोनूचे मन कांगडात रमेना. त्याला मोठे शहर हवे होते. पंजाबमधील लुधियाना शहर त्याला इतके आवडले की त्याने 2010 मध्ये तिथे टब्बा रोडवर आपला तांत्रिकाचा धंदा स्थायिक केला. लुधियानात स्थायिक झाल्यानंतर तो हळूहळू आपल्या पत्नी सोनिया आणि मुलांपासून दूर जाऊ लागला. तो कधी कधी महिनोंनंतर कांगडाला भेटायला जाई. लुधियानात असताना एकदा एका लग्नसमारंभात सोनूची नजर स्टेजवर नाचत असलेल्या निशा नावाच्या मुलीवर पडली. निशा एका ऑर्केस्ट्रा ग्रुपमध्ये डान्स करत असे. सोनू तिच्यावर फिदा झाला. निशा या दिवसात खूपच हालाखीची परिस्थितीतून जात होती. तिचे वडील लहानपणीच वारले होते. आईने मेहनत मजुरी करून मुलांना वाढवले. निशा ऑर्केस्ट्रामध्ये डान्स करून घरचा खर्च भागवत असे. पण गेल्या काही महिन्यांपासून तिच्या आयुष्यात एकामागून एक संकटे येत होती. आधी आई आजारी पडली, मग धाकटा भाऊ अपघातात जखमी झाला. त्यांच्या काळजीत तिची नोकरीही गेली. आईची थोडी प्रकृती सुधारल्यावर तिने दुसरे काम धरले, पण पुन्हा आई आजारी पडली. जमाखर्च संपला. 3 महिन्यांचे घरभाडे बाकी होते. घरमालकाने घर रिकामे करण्याची नोटीस बजावली होती. निशा हवालदिल झाली होती. अशा परिस्थितीत तिच्या मैत्रीण सुधाने तिला सोनू तांत्रिककडे जाण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला निशा तयार झाली नाही, पण निरुपाय होऊन शेवटी ती सुधासोबत सोनूकडे गेली. सोनूची कोठी पाहून ती चकित झाली. तिच्या मनात तांत्रिकाची जी प्रतिमा होती त्याच्या अगदी उलट सोनू होता. सोनू जवळजवळ 32 ते 35 वर्षांचा, देखणा, आकाशी रंगाचा सफारी सूट घातलेला, सुशिक्षित वाटणारा तरुण होता. त्याने निशाला आत बोलावले. तिची परिस्थिती विचारण्याआधीच त्याने सगळी माहिती सांगितली. निशा थक्क झाली. मग त्याने तिच्यावर काही फुंकर घातल्या, ओठ हलवले आणि म्हणाला की काळजी करू नकोस. त्याने गादीखालून 500 रुपये काढून निशाला दिले आणि आईसाठी औषध आणि जेवणाची सोय करायला सांगितले. हे पैसे माता कालिकेचे आदेश असल्याचे त्याने सांगितले. निशा प्रभावित झाली. दुसऱ्याच दिवशी सोनू स्वतः निशाच्या घरी आला. त्याने आईची औषधे आणि घरचे साहित्य आणले. त्याने आईचे पाय स्पर्श केले. त्यानंतर तो निशाच्या घरच्या प्रत्येक समस्या सोडवू लागला. त्याने घरमालकाचे सर्व बाकी भाडे भरून दिले आणि निशाला राहायला गल्ली क्रमांक 0 आपले दुसरे घर दिले. हळूहळू निशा आणि तिच्या कुटुंबावर सोनूचे वर्चस्व प्रस्थापित झाले. सोनू निशाला वारंवार तंत्र मंत्राच्या पूजेच्या बहाण्याने आपल्या कोठीवर बोलवू लागला.
एकदा रात्री डाकिणी पूजेच्या निमित्ताने त्याने निशाला कोठीवर बोलावले. पूजा संपल्यानंतर त्याने सांगितले की त्याने डाकीण नष्ट केली. त्यानंतर तो निशाचा हात पकडून तिला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केला. तो म्हणाला की तो तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करेल. यानंतर दोघांमध्ये हा संबंध नियमित झाला. पण हा सोनू खरा तांत्रिक नव्हता. तो लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन त्यांची इज्जत लुबाडणारा फसवेगार होता. एके दिवशी 13 मार्च 2015 रोजी बैसाखीच्या दिवशी निशाला कळाले की सोनू चंडीगढ रोडवरील मोहिनी रिसॉर्टमध्ये गीता चड्ढा नावाच्या मुलीशी लग्न करत आहे. ही बातमी ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती सरळ रिसॉर्टमध्ये पोहोचली, पण सोनूच्या लोकांनी तिला आत जाऊ दिले नाही. लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी ती पुन्हा सोनूच्या कोठीवर गेली. तिथे सोनू आपल्या नववधूसोबत होता. निशाने त्याला विचारले की त्याने लग्नाचे आमिष दाखवून 2 वर्षे तिच्याशी शारीरिक संबंध का ठेवले. सोनूने डोळे वटारून म्हटले की जर त्याने प्रत्येक वचन देणाऱ्या मुलीशी लग्न केले असते तर त्याला दरवर्षी लग्न करावी लागली असती. त्याने तिला धमकी दिली की परत दिसलीस तर वाईट होईल. अपमानित होऊन निशा घरी आली, पण हा अन्याय तिला सहन झाला नाही. तिने ठरवले की ती या फसवेगाराला सबाक शिकवेल. ती धाडस करून पोलीस ठाणे बस्ती जोधेवाल येथे गेली आणि निरीक्षक हरपाल सिंग यांना संपूर्ण घटना सांगितली. हरपाल सिंग यांनी तात्काळ टब्बा रोड पोलीस चौकीचे एसआय हरभजन सिंग यांना आदेश दिले. 16 मार्च 2015 रोजी निशाच्या जबानीवरून सोनूविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले, पण तो पसार झाला. पोलिसांनी शोध सुरू केला. दरम्यान ही बातमी वर्तमानपत्रात आली. ती वाचून सोनूची पहिली पत्नी सोनिया शर्मा ही कांगडाहून लुधियानाला आली. तिने पोलिसांत सोनूविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तिने आपल्या लग्नाचे आणि 2 मुलांचे पुरावेही पोलिसांना सादर केले. यानंतर पोलिसांनी सोनूचा शोध अधिक तीव्र केला. त्याच दिवशी संध्याकाळी हेड कॉन्स्टेबल जगजीत सिंग यांच्या पथकाने जालंधर बायपासवरून बसने पळून जाणाऱ्या सोनू तांत्रिक उर्फ सोनू शर्मा याला अटक केली. चौकशीत त्याने आपले सर्व गुन्हे कबूल केले. 18 मार्च 2015 रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. मार्च 20 रोजी निशाचे वैद्यकीय तपासणी अहवाल आला आणि तिचा कलम 164 अन्वये जबाब नोंदवण्यात आला. निशाने न्यायालयात धीरोदात्तपणे आपली बाजू मांडली आणि सोनूसारख्या फसवेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. सोनू तुरुंगात गेला. निशाने आपल्या हक्कासाठी लढा दिला. तिच्या धाडसामुळेच या फसवेगाराला शिक्षा मिळू शकली. या दोन्ही कथा आपल्याला एकच संदेश देतात की व्यभिचार, लोभ, अंधश्रद्धा आणि फसवणूक या गोष्टी शेवटी विनाशाकडे घेऊन जातात. आपण सदैव सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालले पाहिजे. समाजात अशा घटना घडू नयेत म्हणून आपण सजग राहिले पाहिजे. अशाच सत्य घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशांसह मी पुन्हा भेटेन. तोपर्यंत सुरक्षित राहा, सजग राहा आणि लक्षात ठेवा, प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका.